नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ही फक्त आणि फक्त 60 दिवसांवर आली आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास एकदम जोरदारपणे चालू असेल अशी मी अपेक्षा करतो. तर विद्यार्थी मित्र हो, कुठल्याही परीक्षामध्ये जी त्या परीक्षेची पूर्व परीक्षा असते ती सर्वात घातक आणि अवघड आणि अनप्रेडिक्टेबल टप्पा असा मानला जातो. तुम्ही युपीएससी परीक्षा घ्या, एमपीएससी घ्या किंवा आपला कंबाईनचा पेपर घ्या, सर्व परीक्षांमध्ये पूर्व परीक्षा पास होणे हा अवघड टप्पा असतो. भरपूर पोस्ट होल्डर लोकांची सुद्धा नंतरची पूर्व परीक्षा निघेलच याची शाश्वती नसते. याचा अनुभव 2023 आणि 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षांमध्ये भरपूर विद्यार्थी मित्रांनी घेतला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षा अनप्रेडिक्टेबल का असते? आता अनप्रेडिक्टेबल आहे तर तुम्ही म्हणाल की मी खूप जास्त अभ्यास करतो, माझे खूप जास्त एफर्ट्स टाकतो, त्यामुळे मी पूर्व परीक्षा खूप चांगल्या मार्जिनने पास होऊन मुख्य परीक्षेचा एकदम निवांत अभ्यास करायला मोकळा पूर्व परीक्षेच्या दुसऱ्या दिवसानंतर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चुकताय का? तर पूर्व परीक्षा अनप्रेडिक्टेबल यामुळे आहे की तुम्ही जास्त अभ्यास करूनही त्यामध्ये तुमचा घात होऊ शकतो का? तर पूर्व परीक्षाचा अभ्यास करत असताना आपण एक गोष्ट मिस आउट करतो, ती म्हणजे पीवायक्यू आणि पीवायक्यू अनालिसिस. पीवायक्यू म्हणजे काय? तर परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नाचा जुन्या परीक्षेमध्ये काही रेफरन्स होता का, त्यावरनं तो प्रश्न फ्रेम झालाय का? आणि पीवायक्यू अनालिसिस म्हणजे त्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारे विचारला जाऊ शकतो याचं गेस वर्क करणं. आता ते आपलं अनालिसिस किंवा गेस वर्क प्रत्येक वेळी बरोबर येईलच असं नाही, परंतु आपल्याला त्या पीवायक्यू वरनं, त्या प्रश्नावरनं पुढच्या अभ्यासाची दिशा ठरवणं गरजेचं आहे आणि दिशा आपण ठरवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण प्रश्नाच्या माध्यमातून बघूया. चला, तर माझ्या समोर 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सेट ए आहे. त्यातील प्रश्न क्रमांक 71. मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत? ह्या प्रश्नामध्ये कीवर्ड काय आहे? तर समिती आणि त्यामधील सदस्य हे तुम्हाला ओळखायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर माहित आहे काय? या समितीमध्ये पंतप्रधान असतात, लोकसभेतील विरोधी नेता असतो आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात, जे की पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केलेले असतात. यावरनं तुमचं सरळ सरळ उत्तर निघते ABD. आता हा कंटेंट सर्व पुस्तकांमध्ये दिलं आहे. लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकांमध्ये मिळून जाईल, रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकांमध्ये मिळून जाईल. परंतु एक्झाम कंडिशन्स मध्ये आपलं कन्फ्युजन नक्की कुठं होऊ शकतं? तर एक्झाम कंडिशन मध्ये आपण इथे कन्फ्युज होऊ शकतो की लोकसभेतील विरोधी नेता की राज्यसभेतील विरोधी नेता. तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लोकसभेतील विरोधी पक्षनेता आहे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेता नाही. आणि लोकसभेचे सभापती सुद्धा मुख्य माहिती आयुक्तांच्या समितीमध्ये येत नाही. तर यावरनं आपण काय अनालिसिस करू शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा पीवायक्यू मध्ये राज्यसेवा परीक्षा 2020 ला ऑलरेडी केंद्रीय माहिती आयुक्त यावर विचारला गेलेला आहे आणि त्यावरनं हा प्रश्न फ्रेम झालेला आहे. ह्या प्रश्नावर आपण पुढे काय अनालिसिस करू शकतो? तर मुख्य माहिती आयोग ही जी संस्था आहे ही नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीमध्ये येते. तर परीक्षेचा अभ्यास करत असताना नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडीज यावर फोकस करणं गरजेचं आहे. मग कॉन्स्टिट्युशनल बॉडीज कुठल्या कुठल्या? तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, UPSC, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच MPSC किंवा कॅग, ह्या संस्थांवर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. या संस्थांमध्ये कोण कोण असतात, त्यांचं टेन्युअर काय असतं, त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं, या सर्व गोष्टी करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीजमध्ये कोण कोण येतं? तर नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीजमध्ये तुमचा फोकस असायला हवा नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, स्टेट ह्युमन राईट्स कमिशन. त्यानंतर आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनवर, तर त्यासोबतच काय असतं? स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन. यांची सुद्धा अभ्यास करणं तुम्ही गरजेचं आहे. त्यांच्यासोबतच अजून एक बॉडी असते सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. तर ह्या सर्व संस्था तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे आणि याद्वारे तुमच्या अभ्यासाचा फोकस निश्चित होणं गरजेचं आहे. तर अजून एक बघूया आपण की आता प्रश्न विचारलाय सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनवर, तर पुढच्या वर्षी प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनवर. तर आता बघा, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन मध्ये कोण कोण मेंबर आहेत? एक तर पंतप्रधान असतात, दुसरं असतात लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि तिसरे असतात एखादे कॅबिनेट मिनिस्टर. आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन मध्ये कोण असतात? तर हे तुम्ही कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवू शकता. स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन मध्ये कोण असतं? तर चीफ मिनिस्टर असतात,
लीडर ऑफ ऑपोजिशन असतात विधानसभेमधले, आणि कॅबिनेट मिनिस्टर असतात जे की कोण अपॉइंट करतं, कोण नामनिर्देशित करतं, तर सीएम करतात. आता सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन झालं, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन झालं. यासारखीच दुसरी अजून कुठली बॉडी आहे ज्याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, तर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजे दक्षता आयोग. यामध्ये कोण कोण असतं माहिती आहे का तुम्हाला? यामध्ये या दोघांसारखेच मेंबर असतात. म्हणजे कोण कोण? तर पीएम असतात, लीडर ऑफ ऑपोजिशन असतात लोकसभेमधले, आणि एक कॅबिनेट मिनिस्टर असतात. पण कॅबिनेट मिनिस्टर कुठले असतात? तर ते फक्त आणि फक्त होम मिनिस्टर असतात. कुठलाही कॅबिनेट मिनिस्टर नसतो, त्यामध्ये पर्टिक्युलर होम मिनिस्टरच असतात. आणि आता तुम्ही विचारात, आता तुमचं कन्फ्युजन जर उद्या प्रश्न आला सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनवर किंवा दक्षता आयोगावर, तर तुमचं कन्फ्युजन नक्की होऊ शकतं की, आणि प्रश्नामध्ये ऑप्शनही असेल की कॅबिनेट मिनिस्टर किंवा होम मिनिस्टर. तर होम मिनिस्टर का, हे कसं लक्षात ठेवणार? तर ही जी संस्था आहे व्हिजिलन्स कमिशन, ही मित्रांनो होम मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येते. त्यामुळं त्यामध्ये होम मिनिस्टर हे सदस्य असणं गरजेचंच आहे, आणि ते 100% असणारच. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे झालं. आता मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगू इच्छितो. आता बघा, ह्या सर्व बॉडीज आहेत, यामध्ये आपण बघितलं सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आहेत, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन आहेत, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आहे, सीबीआय आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहेत. या सर्वांमध्ये किती मेंबर असतात, मेंबरची संख्या किती असते? तर बघा, यामध्ये किती अल्फाबेट आहेत? 1 2 3, सर्वांमध्ये 3 अल्फाबेट आहेत. या सर्वांमध्ये किती मेंबर असतात? तर 3 मेंबर असतात. तर 3 मेंबर असल्यामुळे बघा, जर तुम्हाला अशा छोट्या छोट्या ट्रिक्स जरी लक्षात राहिला, तर ह्या ट्रिक्स आपण काय एक्झाम मध्ये वापरा असं म्हणत नाही, तर तुमचं पाठांतर, तुमचं रिटेन्शन चांगलं व्हावं यासाठी सांगत आहोत. तर आपण आता म्हटलं की सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन यामध्ये 3 मेंबर असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमचे हे 2 ऑप्शन तर लगेच कटले. या दोन्हीमध्ये 4 मेंबर सांगितलेत. आता तुम्हाला फक्त हे दोन ऑप्शन मध्येच ओळखायचं आहे की ABD किंवा ABE. ठीक आहे. आता आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात, सॉरी, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक व महानिरीक्षक या पदाची तरतूद आहे? म्हणजेच आर्टिकल विचारलं आहे कुणाबद्दल? कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजे कॅग बद्दल. तर आपल्याला सर्वांना पाठ आहे, यांचं आर्टिकल कुठलं असतं? आर्टिकल किंवा कलम 148. हे तर आपल्या सर्वांना माहित आहे. त्याचं अनालिसिस कसं करणार? जे उरलेले 3 ऑप्शन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की यावरनं पुढच्या परीक्षेमध्ये प्रश्न फ्रेम होऊ शकतो. आणि हे आर्टिकल हे तितकेच गरजेचे आहेत, आणि यावर पीवायक्यू मध्ये प्रश्न विचारलेला आहे, हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. तर आर्टिकल 343 कशाबद्दल आहे? तर ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन. म्हणजे केंद्राची जी ऑफिशियल लँग्वेज आहे त्याचं आर्टिकल आहे 343. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियल लँग्वेज हा टॉपिक प्रत्येक 1 किंवा 2 वर्षानंतर नक्की विचारला जातो. ह्या टॉपिकवर 2023 मध्ये पण एक प्रश्न आला होता, जो की अवघड कॅटेगरी मधला होता. परंतु याच्यामधले आर्टिकल्स नक्की विचारले जातात. 343 असतील, 350 असतील, 350A असेल, 350B असेल. हे आर्टिकल खूप नेहमी विचारलेले आहेत, आणि ते तुम्ही प्रिपेअर करणं गरजेचं आहे, आणि त्याची दिशा तुम्हाला ह्या क्वेश्चनच्या ऑप्शन मधून मिळणार आहे. आर्टिकल 266 हे कशाचं आर्टिकल आहे? तर हे आर्टिकल आहे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. आणि पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. तर हे आर्टिकल तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आर्टिकल 248 हे कशाबद्दल आहे? तर रेसिड्युअरी पॉवर ऑफ सेंटर, म्हणजे केंद्र सरकारच्या ज्या काही अविशिष्ट पॉवर्स आहेत, ज्या की आर्टिकल 246 मधल्या स्टेट लिस्ट, सेंट्रल लिस्ट आणि कन्करंट लिस्ट या सोडून असतात, त्या सर्व कुठं मेन्शन केल्या आहेत? तर संविधानाच्या आर्टिकल 248 मध्ये नमूद केलेलं आहे. तर हे तर उत्तर आलं, त्यासोबत तुम्हाला ऑदर पर्यायांमधली इन्फॉर्मेशन सुद्धा किंवा ते आर्टिकल सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे. त्यावरनं पुढचा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे केशवानंद भारती खटल्याबद्दल. केशवानंद भारती केस भारतीय संविधानाच्या इतिहासातील सगळ्यात फेमस केस आहे. त्याबद्दल आपण अभ्यास नेहमीच करतो आणि आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा मेन्शन आहे. तर बघा, हा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह करू शकतो. ऑप्शन ए काय म्हणतो, सदरील खटला हा भारताचे सरन्यायाधीश A.N. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तींच्या घटनापुढे पुढे चालला. 6-7 न्यायमूर्तींच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन यांची रूपरेषा दिली. आता बघा विद्यार्थी मित्र, हे दोन्ही ऑप्शन्स ह्या दोन्ही ऑप्शन्स आणि त्यामधली माहिती आपल्या बेसिक पुस्तकांमध्ये नाहीये, लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये पण नाहीये, जे आपण बेसिक मानतो. त्यामुळं ही दोन लाईन्स, ह्या दोन लाईन मधली माहिती आपल्याला माहिती असणं अवघड आहे. त्यामुळं एक्झाम कंडिशन्स मध्ये तुम्ही इथं फोकस नका करू, तुम्ही पुढे चला. ऑप्शन सी आणि डी काय म्हणतो, या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला आणि सदर खटला न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावं लागेल. आता तुम्हाला माहित आहे का, गोलकनाथ खटला कधी झाला होता? तर गोलकनाथ खटला झाला होता 1967 साली. आणि केशवानंद भारती खटला कधी झाला होता? केशवानंद भारती खटला झाला 1973 साली. आता हे इयर तुम्हाला माहित असतील का? केशवानंद भारती केसचं इयर एखाद्या दिवस तुम्हाला माहित असेल, परंतु गोलकनाथ केसचं इयर लक्षात राहणं खूप अवघड गोष्ट आहे आणि ते तुम्ही पाठ करणं सुद्धा अपेक्षित नाहीये. त्यामुळं असं अभ्यास करताना आपल्याला एवढं तर लॉजिक डेव्हलप होऊनच जाईल की बाबा गोलकनाथ केस नंतर केशवानंद भारती खटला आलेला आहे. त्यामुळं गोलकनाथ खटल्यात एखादा निर्णय दिला असेल तो केशवानंद भारती केसमध्ये बदलला देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा ऑप्शन तुम्ही बरोबर कन्सिडर करू शकता. सदर खटला न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल. आता एक्झाम कंडिशन मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की ही ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आहे का ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असा डाऊट एक्झाम कंडिशन मध्ये शक्यतो घेऊ नका. इथं दिले की ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आहे म्हणजेच न्यायालयीन सक्रियता आहे, तर असा डाऊट एक्झाम कंडिशन मध्ये शक्यतो तुम्ही घेऊ नका. ह्या दोन ऑप्शनवरून आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो? ऑप्शन सी आणि डी बरोबर, ऑप्शन सी आणि डी बरोबर, तर तुम्ही 50-50 मध्ये येऊ शकता. आता प्रश्न राहतो की ऑप्शन ए चं काय करायचं. आता बघा विद्यार्थी मित्र, ऑप्शन ए मध्ये काय म्हटलंय, सरन्यायाधीश A.N. रे होते आणि 13 न्यायमूर्ती होते. ऑप्शन बी मध्ये काय म्हटले, 6-7 न्यायमूर्ती यांनी निर्णय दिला. तर 6 आणि 7 किती होतात? 13 होतात. त्यामुळे हे 13 आणि हे 13 जर आपण पकडले तर आपल्याला वाटू शकतं की ऑप्शन ए बरोबर आहे. मग सगळा डाऊट कुठे उरतो की A.N. रे हे सरन्यायाधीश होते की नव्हते, तर त्यांच्या जागेवर दुसरे कोणी होते. तर हा डाटा पाठ करणं खरंच अवघड आहे. त्यामुळे ह्या ऑप्शन मध्ये तुम्ही 50-50 पर्यंत जाऊ शकता. जर तुम्हाला खरंच माहिती असेल की इथे A.N. रे नव्हते तर न्यायमूर्ती सिकरी होते, तरच तुमचा आन्सर येऊ शकते. पण तुम्ही हा प्रश्न खरं तर डिफिकल्टी कॅटेगरी असल्यामुळे तुम्ही कमीत कमी 50-50% पर्यंत जायला काही हरकत नाही. आणि हे सगळं आपण कधी बोलतोय, तुम्ही एक्झाम कंडिशन्स मध्ये असताना बोलताय, जिथे तुमच्यावर खूप सारं प्रेशर असणार आहे आणि अदर ऑप्शन बघून तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. तर आता ह्या प्रश्नांवरून आपण पुढची दिशा कशी ठरवणार? तर हा क्वेश्चन कुठं आलेला आहे, तर केशवानंद भारती या केसवर आलाय. यामुळे तुम्हाला काही इम्पॉर्टंट केसेस या प्रिपेअर करायच्या आहेत. तर मग सिलेबस मधल्या इम्पॉर्टंट केसेस कुठल्या कुठल्या आहेत, तर केशवानंद भारती केस, त्यासोबत मिनर्वा मिल केस आणि त्यासोबतच आहे S.R. बोम्मई केस. तर ह्या प्रश्नांवरून तुम्ही ह्या 3 केस म्हणजे मिनर्वा मिल केस आणि S.R. बोम्मई केस प्रिपेअर करून पुढच्या एक्झाम साठी जाणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. भारताचा आकस्मिक निधी खालीपैकी कोणाच्या अधिकारीखाली ठेवण्यात आला आहे? आता तुम्हाला माहिती आहे कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया कोण मॅनेज करतं, म्हणजे कोण ऍडमिनिस्टर करतं? तर भारताचे राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि यांच्या खात्याला कोण करतं की सेक्रेटरी ऑफ इंडिया करत असतो. हे प्रेसिडेंटच्या आधिपत्याखाली सेक्रेटरी ऑफ इंडिया हा फंड मॅनेज करत असतो. परंतु हे तर तुम्हाला माहित आहे, याच्यावरनं पुढचा प्रश्न कसा येईल, जसं मागच्या प्रश्नामध्ये विचारलं होतं की आर्टिकल 266 होतं ऑप्शन मध्ये, जे की कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाचं होतं. त्याचा पुढचा प्रश्न आहे की कंटिन्जन्सी ऑफ इंडिया. पुढच्या वर्षी याचं आर्टिकल विचारलं जाऊ शकतं, जे की आर्टिकल किती आहे, 267. हे आर्टिकल तुम्हाला माहित असणं आणि या आर्टिकलचा अभ्यास करून तुम्ही पेपरला जाणं अपेक्षित आहे.
ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, केशवानंद भारती यांच्यावर आलेल्या प्रश्नावरून आपण म्हटलं होती की इम्पॉर्टंट केसेस प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आयोगाने त्याच वर्षी बोंबई खटल्याबाबत हे प्रश्न विचारलेला आहे. तर काय म्हणतो प्रश्न? घटक राज्यातील आणीबाणी संदर्भातील बोंबई खटल्याबाबत कुठली विधाने हे योग्य आहेत? काय म्हण बोंबई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला होता. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकते. आणि घटक राज्यातील विधानसभा बढत करण्याच्या आदेशाला केंद्राची मान्यता घेणे आवश्यक असते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे बोंबई खटल्याचं वर्ष विचारलं गेलं आहे. जे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे का? आपल्या सगळ्या सिलेबस मध्ये 3 केसेस महत्वाचे आहे जे आपण आधी सांगितले, केशवानंद भारती केस, मिनोराम मिल्स केस आणि बोंबई केस. याचं इयर तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. आणि बी आणि सी हे तुमच्या अभ्यासाचा भाग आहे, सी डी सुद्धा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 2024चा पेपर झाल्यानंतर हा प्रश्न खूप डाऊटफुल होता आणि भरपूर विद्यार्थी मित्रांनी याच्यावर ऑब्जेक्शन सुद्धा पाठवले होते की याचं उत्तर सी असावं, याचं उत्तर ABCD बरोबर असावं का फक्त सी बरोबर असावं आणि डी हा बरोबर असावा का चुकीचा असावा. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम कंडिशन मध्ये तुम्ही आयोगाने हे उत्तर बदललेलं नाहीये. आयोगाने याचं उत्तर ABCD ऑल बरोबर दिलेलं आहे. त्यामुळे एक्झाम कंडिशन्स मध्ये तुम्ही जास्त विचार करणं अपेक्षित नाही. आणि बघा, तुम्ही विधानसभा बढत करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता आवश्यक असते. आता यामध्ये डाऊट कसा होता की प्रेसिडेंटच्या आदेशाने मान्यता घेणं आवश्यक असते का प्रेसिडेंटच्या आदेशाशिवाय मान्यता घेणं आवश्यक असते. एवढा विचार तुम्ही एक्झाम कंडिशन मध्ये कृपया करू नये आणि सरळ सरळ फ्लो नुसार ऑप्शन ABCD सोबत जाणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न, अयोग्य जोडी ओळखा. आता हा प्रश्न दिसतो तेवढा सोपा नाहीये का? आपल्याला दिसतंय की डाटा दिलाय, त्याच्या पुढे काहीतरी त्याची माहिती विचारली आहे, मग आपल्याला डाटा माहित असेल तर हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकेल. तर विद्यार्थी तसं नाहीये का? तर बघा, पहिले 2 ऑप्शन बघा. 22 जुलै 1947 संविधान सभेद्वारे राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला गेला आणि 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेद्वारे राष्ट्रगीताचा स्वीकार केला गेला. आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्या बेसिक पुस्तकांमध्ये अवेलेबल आहेत आणि ह्या तुम्हाला पाठ असणंही अपेक्षित आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, पुढचे 2 ऑप्शन बघा. 25 जानेवारी 1950 राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार केला गेला आणि 26 जानेवारी 1950 राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार केला. आता ह्या 2 गोष्टी आपल्याला पाठ असणं अपेक्षित आहेत का? नाही का? ते आपल्या रेग्युलर बुक्स मध्ये जे आपण सर्व फॉलो करतो MPSC मध्ये त्याच्यामध्ये दिलेले नाहीये. त्यामुळे ते तुम्हाला पाठ असणं अपेक्षित नाहीये. तर पहिले 2 ऑप्शन तुम्हाला पाठ असणं अपेक्षित असल्यामुळं तुम्ही 3 आणि 4 मध्ये खेळू शकता. म्हणजे हे तुमचं उत्तर 50-50 मध्ये येऊ शकतं. आता 50-50 मध्ये आल्यानंतर हा प्रश्न सोडायचा का सोडून द्यायचा याचा तुम्ही निर्णय घ्या. पण माझ्या म्हणण्यानुसार इथे जर तुम्ही राज्यसेवा प्रिलिम देत असाल आणि 100 क्वेश्चनचा विचार करत असाल आणि त्यात पॉलिटीचा प्रश्न सॉल्व्ह करत असाल तर हा प्रश्न तुम्ही मार्क करणं गरजेचं आहे. इथे तुम्ही 100% रिस्क घ्या. रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला रिवॉर्ड मिळणार नाही. त्यामुळे रिस्क घेणं गरजेचं आहे. आणि जो कुठलाही प्रश्न 50-50 मध्ये आलेला असेल तर स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि त्यातलं एक आन्सर मार्क करून पुढे चला. त्यावर डाऊट घेऊ नका. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. भारतीय घटना दुरुस्तीच्या संदर्भातील खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. 10व्या घटना दुरुस्तीनुसार दादरा नगर हवेली हे प्रदेश भारतात जोडण्यात आले. 11व्या नुसार दीव दमण गोवा हे भारतात जोडण्यात आले. 15व्या नुसार केंद्रीय प्रदेशांमध्ये विधिमंडळाची स्थापना करण्यात आली आणि 22व्या नुसार मेघालय राज्याची निर्मिती करण्यात आली. आता हा डाटा सुद्धा तुम्हाला पाठ असणारच आहे कारण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आहे. परंतु एक्झाम कंडिशन मध्ये कन्फ्युजन कुठे होईल? आता हे तर तुम्हाला माहिती आहे की 10व्या घटना दुरुस्तीनुसार दादरा नगर हवेली भारतात जोडण्यात आले, त्यामुळे हे ऑप्शन बरोबर आहे. हेही तुम्हाला माहिती आहे की दीव दमण आणि गोवा हे 11व्या नाही तर 12व्या अमेंडमेंट नुसार आलेला आहे, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. तर बी चुकीचा आहे, बी चुकीचा आहे. तर ए आणि
आता प्रश्न उरतो सी आणि डी मध्ये. सी पण तुम्हाला माहित आहे की केंद्रीय प्रदेशांमध्ये विधिमंडळाची स्थापना 15व्या नुसार न करता 14व्या नुसार करण्यात आली. त्यामुळे तुमचा आन्सर येईल कुठलं येईल? ऑप्शन ए आणि डी. पण विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी प्रश्न सॉल्व्ह करताना माझं कुठं कन्फ्युजन झालं ते तुम्हाला सांगतो. प्रत्येक स्टँडर्ड सोर्सेस मध्ये काय दिलेलं आहे की 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय राज्याची निर्मिती नाही तर मेघालय राज्याला सबस्टेट राज्याचा दर्जा देण्यात आला होता. सबस्टेट म्हणजे काय? ऑटोनॉमस राज्याचा दर्जा देण्यात आला होता, जो की आसाम राज्याच्या अंतर्गत होता. म्हणजे 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय राज्याला आसाम या राज्याच्या अंतर्गत ऑटोनॉमी देण्यात आली होती. तर एक्झाम कंडिशन मध्ये राज्याची निर्मिती करण्यात आली का त्याला ऑटोनॉमस आणि सबस्टेट हा दर्जा देण्यात आला, यावर तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. परंतु एक्झाम कंडिशन्स मध्ये तुम्ही ऑप्शन्स नुसार विचार करणं सुद्धा गरजेचं आहे की ऑप्शन डी पेक्षा ऑप्शन सी हा जास्त इनकरेक्ट ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्ही ऑप्शन डी सोबत जायला हवं. ठीक. बघा, केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश होतो? आताच प्रश्न येऊन गेला माहिती आयुक्तांवर ह्याच पेपरमध्ये. आता ह्या प्रश्नाचा रेफरन्स कुठं आहे? तर सेम प्रश्न PYQ मध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आला आहे. फरक काय होता? फरक एवढाच होता की त्यामध्ये हा प्रश्न एका स्टेटमेंट फॉर्म मध्ये एका ऑप्शन मध्ये विचारण्यात आला होता आणि 2024 मध्ये तोच प्रश्न सरळ सरळ फॅक्च्युअल डाटा म्हणून विचारण्यात आलाय, ज्याचा आन्सर तुम्हाला माहित आहे की जास्तीत जास्त किती असतात? तर जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात. ह्या प्रश्नांवरनं आपण काय घ्यायचंय? तर PYQ मधले ऑप्शन्स जे असतात ते सुद्धा किती महत्वाचे असतात की ज्यावरनं पुढच्या परीक्षेमध्ये डायरेक्टली क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. हे झालं PYQ अनालिसिस. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय नागरिकत्वाविषयी कुठले विधाने योग्य आहेत? भारतामध्ये एकल नागरिकत्वाची पद्धत आहे. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला आणि भारतीय राज्यघटनेच्या पाठ 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली आहे. हे तुम्हाला सर्व माहित आहे, हे तुम्ही वाचलेलं आहे, तुम्हाला पाठही आहे की भारतीय राज्यघटनेच्या पाठ 4 मध्ये नाही तर भारतीय राज्यघटनेच्या पाठ 2 मध्ये सिटिझनशिप म्हणजे भारतीय नागरिकत्व दिले मेन्शन केलेलं आहे. यावरनं तुमचं सरळ सरळ उत्तर येऊ शकतं ए आणि बी. तर यावरनं आपण काय घेणार? तर सिटिझनशिप ह्या टॉपिकवर खूप इझी प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला भारतीय राज्यघटनेतील पार्ट्स आणि त्याची इन्फॉर्मेशन म्हणजे कुठल्या पार्टमध्ये काय दिलेलं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. पूर्ण पार्ट्स पार्ट 1 ते पार्ट 22 आपल्याला पार्ट असणं गरजेचे आहेत, ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. ठीक. पुढचा प्रश्न बघा, राज्यघटनेतील कोणती कलमे देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात? आता हेही तुम्हाला पाठ असणार आहे की बाबा कलम किती आहे? कलम 324 ते कलम 329. कारण आपल्याला माहिती आहे कलम 324 कशाबद्दल आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल आहे. तर पुन्हा इथून PYQ अनालिसिस आपण काय करणार की महत्वाचे आर्टिकल्स, इम्पॉर्टंट आर्टिकल्स तुम्हाला पाठ असणं गरजेचे आहेत. काय पाठ करणार? पार्ट्स, त्यामध्ये काय इन्फॉर्मेशन दिली आहे जे की आपल्याला आधीच्या सिटिझनशिपच्या प्रश्नामध्ये पण विचारली गेली होती आणि त्या पार्ट्स मध्ये आर्टिकलची नक्की रेंज कुठून कुठपर्यंत आहे. जसं इथं विचारलंय निवडणूक व्यवस्थेसाठीच आयुक्त. आता आपल्याला माहिती आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा भारताची निवडणूक व्यवस्था ही कुठल्या पार्ट मध्ये दिली आहे? पार्ट 15 बद्दल दिली आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? इलेक्शन्स बद्दल माहिती दिली आहे. आणि आर्टिकलची रेंज किती आहे? तर आर्टिकलची रेंज आहे आर्टिकल 324 आर्टिकल 329. ही रेंज सुद्धा माहित असणं गरजेचं आहे, ज्यावरनं आपण लॉजिकली आणि गेसवरनी प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. जसं की बघा, आता पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलंय? आर्टिकल 124 ते 128. आपल्याला माहिती आहे की 124 ते 128 मध्ये कुठला पार्ट आहे? तर पार्ट 5 आहे. आणि पार्ट 5 कशाबद्दल माहिती देतो? तर युनियन गव्हर्नमेंट बद्दल माहिती देतो.
यावरनं तुमचं अर्ध काम सॉल्व्ह होऊ शकतं की हे ऑप्शन तर येणारच नाही, किंवा पुढच्या वर्षी तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो की युनियन गव्हर्नमेंटचे आर्टिकल कुठले, की या आर्टिकल मधलं एखादी इन्फॉर्मेशन पण विचारली जाऊ शकते. हा प्रश्न खूपच सुंदर फ्रेम करण्यात आलाय. ते बघा, भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करणे म्हणजे काय. प्रश्न काय म्हणतोय, प्रश्न सरळ सरळ तुम्हाला डेफिनेशन विचारतोय. कशाची डेफिनेशन विचारतोय, की धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, याची सरळ सरळ तुम्हाला डेफिनेशन विचारलेली आहे. आणि ही डेफिनेशन जी विचारली आहे, आपण भारतीय संविधानाचा अभ्यास करत असल्यामुळं इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये तिची डेफिनेशन विचारलेली आहे. तर बघा, प्रश्नावरून आपण कसं टॅकल करू शकतो याला. भारतीय राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करण्यात येतो आणि राज्य कोणत्याही विशिष्ट धर्माला वागणूक देण्याचे टाळले आहे. तर बघा, ऑप्शन ए काय म्हणतो, की आपल्या इथे धर्माच्या आधारावर भेदभाव केला जातो रोजगाराच्या बाबतीमध्ये. आणि ऑप्शन बी काय म्हणतो, की कुठल्याही धर्माला विशेष वागणूक देण्याची टाळली आहे, म्हणजे कुठल्याही धर्माला स्पेशल वागणूक देण्याचं टाळलं आहे. दोन ऑप्शन वाचून तुम्हाला असं वाटत नाही का, की ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हे एकमेकांच्या विरुद्ध अर्थ सांगतात. हे म्हणते की भेदभाव करतं आणि हा ऑप्शन म्हणतो की हे विशिष्ट वागणूक देण्याची टाळते, म्हणजे भेदभाव करत नाही. त्यामुळे बघा, एक्झाम कंडिशन्स मध्ये तुम्ही एकदम अवेअर असाल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की ऑप्शन ए आणि बी हे एकमेकांना कॉन्ट्रडिक्ट करतात. त्यामुळं दोन्ही पैकी कुठला तरी एकच ऑप्शन बरोबर असेल. दोन्ही ऑप्शन बरोबर एकाच वेळी असणार नाही. त्यावरून बघा, ऑप्शन ए आणि बी इथे करेक्ट दिलेत, त्यामुळे हा पर्याय तुमचा येणार नाही. आता तिसरा ऑप्शन बघा, तिसरा पर्याय बघा, राज्य सर्व धर्मांना समान समजते. आता ऑप्शन बी काय म्हणतो, की कुठल्याही धर्माला विशेष वागणूक देण्याचे टाळते. आणि ऑप्शन सी काय म्हणतो, सर्व धर्मांना समान समजते. ऑप्शन बी आणि ऑप्शन सी जवळपास सारखाच अर्थ सांगतोय, त्याचा अर्थ सारखाच निघतोय. त्यामुळे बघा, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी हे एकमेकांना काय करतात, कॉम्प्लिमेंट करत आहेत. त्यामुळे असा ऑप्शन बघा की ज्यामध्ये ऑप्शन पर्याय क्रमांक स्टेटमेंट बी आणि सी हे सोबत असेल. तर बघा, इथे फक्त एकच पर्याय आहे, ऑप्शन दुसरा बी आणि सी, यावरच तुमचं उत्तर निघतंय. पुढे आपण पुढचे ऑप्शन बघू. सर्व जनतेला श्रद्धा व पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे, हेही बरोबर आहे. आता शेवटचा ऑप्शन बघा, कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहेत. आता बघितल्या वाचल्या हा ऑप्शन हे बरोबर वाटेल, परंतु ह्या ऑप्शन मधला कीवर्ड कुठला आहे, तर कोणत्याही अपवादाशिवाय. तर इथे कोणत्याही अपवादाशिवाय नाही, तर कोणत्याही अपवादासोबत, म्हणजे शैक्षणिक संस्थांना धार्मिक शिक्षण देण्यास त्या स्वतंत्र आहेत, परंतु काही त्यांना काही सरकारने काही अपवाद घालून दिलेले आहेत आणि त्या अपवादांचं पालन केल्यानंतरच त्या धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहेत. तर आता मला सांगा, सर्वांना हे ऑप्शन माहीत असतीलच. आता पुढच्या परीक्षेमध्ये प्रश्न ह्या ऑप्शनवर ऑप्शन तयार होऊ शकतो काय, की बाबा शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहेत, त्यासाठी खालीलपैकी कुठले अपवाद आहेत, आणि ते अपवाद तुम्हाला ऑप्शन्स मध्ये ओळखण्यासाठी येऊ शकतात. तर कुठले कुठले अपवाद असतात ते बघूया आपण. तर जेव्हा संस्था या स्टेट मॉनिटर करतो, स्टेट ऍडमिनिस्टर करतात, तेव्हा ते कुठल्या प्रकारचं धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. दुसरा अपवाद आहे की जर स्टेट ऍडमिनिस्टर करत आहे, परंतु ती कुठल्याही ट्रस्टच्या माध्यमातून ती संस्थाची स्थापना झाली आहे, तर मात्र तुम्ही धार्मिक शिक्षण देऊ शकता. तिसरा अपवाद काय आहे, की त्या संस्थेला स्टेटनी रिकॉग्नाइज केलेला आहे त्या केसमध्ये. आणि चौथा ऑप्शन आहे की त्या संस्थेला राज्य सरकारकडून काही मदत भेटते, म्हणजे काय भेटते, एड भेटते, एड ऑफ द स्टेट. आता पहिल्या कंडिशन मध्ये जर स्टेट ऍडमिनिस्ट्रेट असेल तर तुम्हाला धार्मिक शिक्षण देता येत नाही. दुसऱ्या केसमध्ये जर स्टेट ऍडमिनिस्ट्रेट करत असेल, परंतु ती संस्था कुठल्या तरी ट्रस्टने स्थापन केली असेल, तर तुम्हाला धार्मिक शिक्षण देता येऊ शकतं. परंतु तिसऱ्या आणि चौथ्या केसमध्ये, म्हणजे जिथे स्टेटने तिला रिकॉग्नाइज केलेलं आहे आणि स्टेटची मदत घेते, ह्या केसमध्ये धार्मिक शिक्षण द्यायचं किंवा नाही द्यायचं हे व्हॉलंटरी बेसवर आहे, कंपल्सरी नाही. म्हणजे स्टेट सांगत नाही की तुम्ही धार्मिक शिक्षण द्या किंवा देऊ नका. हे सर्वही त्या संस्थेवर अवलंबून आहे की तुम्हाला धार्मिक शिक्षण द्यायचं आहे किंवा नाही द्यायचंय. आणि ते धार्मिक शिक्षण देणं किंवा न देणं
हे ती संस्था सुद्धा कुठल्याही विद्यार्थ्यावर किंवा संस्थेतल्या कुठल्याही कर्मचाऱ्यावर बंधनकारक करू शकत नाही. ठीक आहे, हा प्रश्न तर खूप सोपा आहे. कुठल्या घटना दुरुस्तीद्वारे दिल्लीला राजधानी क्षेत्र म्हटलंय, हे तुम्ही पाठच केलेलं आहे की 69वी घटना दुरुस्ती आहे. तर प्रश्न काय, याचं तुम्हाला पुढे चालून इयर माहित असणं गरजेचं आहे, की ज्यामध्ये सरळ सरळ इयर विचारले जाऊ शकतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पहिल्या लोकसभेच्या संदर्भातली विधाने विचारात घ्या. आता बघा, 25 ऑक्टोबर 51 ते फेब्रुवारी 52 या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्या लोकसभेची स्थापना करण्यात आली. तुम्हाला एवढ्या डेट्स माहित आहेत का? मला तर काय माहित नाही. पहिल्या लोकसभेतील पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झाले. आपल्याला डेट्स माहित आहेत का? नाही माहित. त्यामुळे एक्झाम कंडिशन मध्ये तुम्ही हे दोन पर्यायाकडे न बघता पुढच्या पर्यायांकडे बघा. पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती एप्रिल 1957 रोजी विसर्जित झाली. आपल्याला माहित आहे का? आपल्याला फक्त एवढं माहित आहे की पहिल्या लोकसभेचा कालावधी 1952 ते 1957 एवढा होता, पण त्यातल्या पर्टिक्युलर कुठल्या डेट होत्या हे माहित आहे का? तर नक्कीच माहित नाही. चौथा ऑप्शन बघा, जी.व्ही. मावळणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती होते. कीवर्ड्स कडे नक्की लक्ष द्या. पॉलिटीमध्ये कीवर्ड्स खूप महत्वाचे असतात. इथं काय म्हटलंय, जी.व्ही. मावळणकर काय असतात? उपसभापती होते. ते उपसभापती होते का? नाही. तर ते कोण होते? ते सभापती होते. बघा, ऑप्शन डी हा चुकीचा आहे आणि हे तुम्हाला माहित असणं पण गरजेचं आहे. यावरनं तुमचे दोन ऑप्शन जातील, ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4. आता इथं फक्त दोन ऑप्शन उरतात. पहिलं ऑप्शन म्हणते की केवळ ए, दुसरं ऑप्शन म्हणते की ए आणि बी. यावरनं काय आपल्याला काय लक्षात येते की ऑप्शन सी हा ऑटोमॅटिकली इनकरेक्ट आहे, जे की तुम्हाला माहित असण्याची सुद्धा गरज नाही. नाही तर प्रश्न सॉल्व्ह करताना एक्झाम कंडिशन मध्ये तुम्ही पहिले 3 स्टेटमेंट बघता आणि गोंधळून जाता आणि चौथ्या ऑप्शन कडे तुमचं लक्ष जात नाही, तुम्ही प्रश्न चुकून येता. तर बघा, ऑप्शन ए आणि बी कडे बघा, जे की तुम्हाला डाटा माहित नाही, पण तुम्हाला काय माहित आहे किंवा सध्या सिनारिओनुसार तुम्हाला काय कळते, आपल्याला एवढं माहित आहे की 1952 मध्ये पहिली लोकसभा फॉर्म झाली. तिचा कालावधी 1957 पर्यंत होता. तर बघा, तर पहिलं ऑप्शन आपण बरोबर पकडलं इन केस, जे की दिलेलं आहे आपल्या ऑप्शन नुसार येते की ऑप्शन ए दोन्ही पर्यायामध्ये आहे. आपल्याला विचार करायचा ऑप्शन बी चा. ऑप्शन बी मध्ये काय म्हणते, पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन कधी झाले? 13 मे 1952 रोजी झाले. आता बघा, पहिल्या लोकसभेची स्थापना कधी दिली आहे? 17 एप्रिल रोजी दिली आहे. पहिलं अधिवेशन कधी सुरू झालं? 13 मे रोजी सुरू झालं. या दोन्हीमध्ये किती कालावधी आहे? फक्त आणि फक्त 1 महिन्याचा कालावधी आहे. आता तुम्हाला 1952 बद्दल काय माहित नाही, परंतु तुम्हाला सध्याच्या लोकसभेबद्दल काय माहित असेल, तुम्ही रोज डेली न्यूजपेपर वगैरे वाचता, त्यावरून तुम्ही थोडा अंदाज लावू शकता. काय अंदाज लावू शकता? आता बघा, रिसेंट जी आपली लोकसभेची स्थापना झाली, कधी झाली? आपले इलेक्शन्स असतात, त्यानंतर रिझल्ट कधी लागला? मे एंडिंगला रिझल्ट लागला. मे 2024 रोजी आपल्या करंट लोकसभेचा रिझल्ट लागला होता. त्यानंतर बजेट सेशन कधी सुरू झालं? बजेट सेशन लगेच सुरू झालं. कधी? जून मध्ये किंवा जुलैमध्ये. तर हे तुम्हाला पर्टिक्युलर माहित असण्याची गरज आहे का? तर नाही. पण आपल्याला एवढाच अंदाज येऊ शकतो की कुठल्याही लोकसभेची स्थापना झाल्यानंतर त्याच्या 1 किंवा लगेच 2 महिन्यामध्ये बजेट सेशन किंवा नेक्स्ट अधिवेशन त्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन भरवले जातात. त्यानुसार विचार करा, 17 एप्रिल आणि 13 मे 1 महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे ऑप्शन बी हे बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे. आणि एक्झाम कंडिशन मध्ये तुम्ही त्यासोबत आणि तुमच्या इंट्युशन सोबत जायला काहीच हरकत नाही. आणि आपण मागे बघितल्याप्रमाणे तुम्ही इथं 50-50 मध्ये तर आलेला आहातच. ऑप्शन ए किंवा ऑप्शन ए किंवा ऑप्शन बी दोन, यामध्ये आपण काय म्हटलंय की तुम्ही रिस्क घ्यायलाच हवी आणि इथे तुम्ही ऑप्शन ए आणि बी हा पर्याय ऑप्शन 2 हा मार्क केलाच पाहिजे. हा प्रश्न सोडून देता कामा नये, जरी तुमच्या नॉर्मल अभ्यासाच्या बाहेरचा असेल तरी सुद्धा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग 1992 नुसार अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि 27 डिसेंबर 93 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला. आता बघा, यातलं तुम्हाला काय माहिती? यातलं ऑप्शन क्रमांक ए तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे की भारतीय राज्यघटनेचा कलम 339 नाही तर कलम
338 नुसार अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना करण्यात. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. यावरनं तुम्ही कुठे पोहोचतात? ऑप्शन क्रमांक ए चुकीचा, ए चुकीचा. इथे तुम्ही दोन ऑप्शन मध्ये देता, ऑप्शन क्रमांक बी डी किंवा ऑप्शन क्रमांक बी सी. म्हणजे बी तर आपला आपोआप बरोबरच आलं. आता आपल्याला खेळायचं ऑप्शन सी आणि डी मध्ये. तर बघा ऑप्शन क्रमांक सी आणि डी मध्ये. तर ऑप्शन क्रमांक डी तुम्हाला माहित आहे का की 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग कायद्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला. कायदा कधी पारित करण्यात आला ह्याची डेट विचारली आहे का? नाही, अध्यादेशाची डेट विचारली. कायद्याची जरी डेट विचारली असती तरी आपल्याला माहिती असणं आणि एक्झाम कंडिशन मध्ये ते पाठ असणं किंवा ते आठवणं एकदम अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही यावर एम्फसाइज न करता ऑप्शन सी वर एम्फसाइज करणं, त्याच्यावर जोर देणं गरजेचं आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कधी स्थापन करण्यात आला? आता ऑप्शन क्रमांक सी, पर्याय क्रमांक सी हा सुद्धा अवघड ऑप्शन आहे, परंतु याची लिंक कुठे लागते तर 2021च्या मेन्सला, 2021च्या राज्यसेवा प्रिलिमला राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्या प्रश्नाचं तुम्ही अनालिसिस केलं असतं तर हे बेसिक अनालिसिस आहे की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापनेचं इयर कुठलं आहे, आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, आयोगामध्ये सदस्य किती असतात, आयोगाने किती धर्मांना अल्पसंख्याकाचा दर्जा दिलेला आहे. या बेसिक गोष्टी जर तुम्ही प्रिपेअर केल्या असत्या तर तुम्हाला हा प्रश्न टॅकल होऊ शकला असता. आणि हे तेव्हाच शक्य आहे जर तुम्ही पीवायक्यू अनालिसिस केलेलं असेल तेव्हा. ठीक, शेवटचा प्रश्न बघूया. कोणते उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्यात आले? हे आपल्या सर्वांना पाठच आहे. उच्च न्यायालयांचे मूलभूत अधिकार आर्टिकल किती आहे? 226 मध्ये. सुप्रीम कोर्टाचं किती मध्ये? आर्टिकल 32 मध्ये. आता आपण बघितलं की डायरेक्ट आर्टिकलवर किती प्रश्न विचारण्यात आले? 2 प्रश्न विचारण्यात आले. आणि कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीवर सुद्धा 3 प्रश्न विचारण्यात आले. तर आपण त्याचं अनालिसिस कसं केलं होतं की अदर ऑप्शन सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता आर्टिकल 301, आता अदर ऑप्शनचं अनालिसिस करायचं म्हणजे ऑप्शन्स मधले प्रत्येक आर्टिकल पाठ करत बसायचे का? तर तसंही नाही. तर तुम्हाला कळालं पाहिजे की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की त्या आर्टिकलचं भारतीय राज्यघटनेमध्ये आणि आपल्या सिलेबसमध्ये किती महत्व आहे किंवा किती नाही. तर कलम 135 तेवढंही महत्वाचं नाहीये. ते विचारलं तर शक्यतो मेन्सला विचारतात, प्रिलिमला विचारत नाही. कलम 133 तेवढं महत्वाचं नाहीये राज्यसेवा प्रिलिमच्या दृष्टीने, परंतु कलम 143 महत्वाचं आहे. आणि का महत्वाचं आहे? कलम 143 नक्की काय आहे याबद्दलचा प्रश्न पीवायक्यू मध्ये आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये जशाचा तसा विचारण्यात आलेला आहे. जर तुम्ही अनालिसिस केलं असेल आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की आयोगाने विचारलंय की राष्ट्रपती सुप्रीम कोर्टचा सल्ला हा कुठल्या कलमाच्या अंतर्गत येतात? ते कलम आहे आर्टिकल 143. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पॉलिटीचे सगळे प्रश्न 2024च्या पेपर मधले सर्व प्रश्न बघितलेत. यावरनं 2-3 बेसिक गोष्टी काय आढळतात ज्या तुम्हाला आतापर्यंत लक्षात आल्या असतील. काय महत्वाचे टॉपिक्स कुठले आहेत? तर बघा, कॉन्स्टिट्यूशनल अँड नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि मेन आर्टिकल्स, अजून इम्पॉर्टंट केसेस, ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अभ्यास करताना होतं काय तर तुम्ही कुठलंही पुस्तक घ्या, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक घ्या किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक घ्या. कॉन्स्टिट्यूशनल नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि मेन आर्टिकल्स हे कुठं दिलेले आहेत? हे जे चॅप्टर्स आहेत हे पुस्तकाच्या शेवटी येतात. आपण काय करत बसतो? पुस्तकाच्या सुरुवातीचा पाठ खूप चांगला करतो, प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट आपल्याला पाठ असते, परंतु शेवटचे चॅप्टर्स आपण वाचतच नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची स्ट्रॅटेजी काय असायला हवी की तुमचा एक बेसिक अभ्यास झाल्यानंतर तुम्ही पुस्तक पाठीमागून वाचायला सुरुवात केली पाहिजे आणि असे जे महत्वाचे टॉपिक आहे ते तुम्ही ऑलरेडी आयडेंटिफाय केले पाहिजे. आणि ह्या बॉडीज किंवा हे आर्टिकल्स एका दिवसात वाचून लक्षात राहणार आहेत का? तर तसंही नाही. ते तुम्हाला रोज 1-1, 2-2 कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, 10-10 आर्टिकल्स असं वाचणं गरजेचं आहे. आणि हे सर्व व्यवस्थित प्लॅन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आणि पीवायक्यू अनालिसिस केल्यानंतर लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे 15 क्वेश्चन बघितले त्यावरनं तुम्हाला कळालंच असेल की पीवायक्यू अनालिसिस कसं केलं जातं, जुने पीवायक्यू कसे बघितले जातात. आज जसं आपण पॉलिटीचं अनालिसिस घेतलं तसंच आपण बाकीच्या सर्व विषयांचंही घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं अभ्यास करत राहा.
थँक्यू.